नमस्कार, श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर माझी सगळ्या शेवट देवपूजा करून झाली. त्या अगोदर मी ना फरच्या वगैरे सगळं पुसून वगैरे घेतलं. आणि लाडूबाईन त्यानं काल सहलीवरून आल्यात ना, आज 10 वाजता त्या काय उठल्याच नव्हत्या. आणि उठल्या असं पॉपकॉर्न खायचं चाललं आहे तिचं. मग आधी जेवून वगैरे घे म्हणजे नाही. तर मी आता खालचा पसारा वरती गादी वगैरे ठेवलेली आहे. फरची वगैरे सगळं पुसून घेतलं. मग त्यानंतर बेड पण स्वच्छ असं आवरून घेतला. एक दिवस पुरी नव्हत्या ना, पसारा अजिबात नव्हता, पण घर असं एकदम शांत होतं. त्यात किचनमध्ये सुद्धा सगळं आवरून घेतलेलं आहे. खिचडी करून घेतली, ती खायची आहे. आता पिऊचं चाललेल्या सहलीचे फोटो बघायचं. तर त्यांना म्हणलं आधी आंघोळ्या करून घे. नाही थांब म्हणली, मला आधी फोटो बघून दे. तर म्हणलं बघ फोटो, तोपर्यंत म्हणलं खिचडी खाऊन डबा भरून घ्यावा. नेलं तर लय हौसनी यांनी बिस्किट वगैरे. आणि आता बघा कशा आणून मांडल्यात. पप्पा मला बिस्किट पाहिजे. बर्बनची 2, हॅपी हॅपीची 2. हे तर वेगळंच आणलं होतं त्यांनी. गुड्डेची, उलिओची. नुसती ती सहलीला जायची म्हणून त्यांनी महिनाभर नुसता आटापिटा लावला. आणि आज दिलंय आणलंय तर खाल्लं सुद्धा नाही. कारण माहिती आम्ही पण फिरायला गेलं तर खातच नाही माणूस. त्याच्यामुळं तरी पण त्यांना लय आवड होती. आणा 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 म्हणून बघा असं मांडलंय आणून. तर पेढ आणलं होतं पिहुनी. काय किती आणली, किती खाल्ली? आवाज कमी कर आवाज. काय देव पाण्याची बाटली भरायची. भांडी आणली होती मी घासून. धावपळ होती. बरं आता काय करू? की बिस्किट देऊ का ठेवून? कितपत देते ठेवून. हे डब्यातलं पण दे, हा डबा ठेवून देते एक. संध्याकाळी खायला होईल. दिला का पेढा? कपडे काढून ये ना. हे करा तर कांदा लावायला चालले. घरी पप्पा नाही का? घरी कोण आहे? आज शाळेत जायचं तर आज सुट्टी काढली मी. आणि आता वाजल्या 9:45. तांदूळ आलेला त्यामुळे सकाळी फरची स्वयंपाक झाला प्लस खिचडी. काय बघू घेतलं का? त्याच्यामुळं कमीच पैसे दिलं होतं. आणि जत्रात जर घ्या म्हणलं ना काय घ्यायचे, काही नको मला. आणि असं त्यांचा आनंद एवढा आनंद होता आमच्या. मग ती काहीच नाही घेणार, तुला माहिती. खायला मग तिने खायला आणलं आणि खेळायला आणलं. माझी चालली आता शेतात जायची, कांदा लावायची तयारी. तर आज चतुर्थीच्या मुहूर्तावरती ना जेसीबी आला होता. मला टॉयलेट आणि बाथरूमसाठी खड्डा खांदायचा आहे. त्या अगोदर ना झाडं वगैरे सगळी पाडून घेतलेली होती. आणि मग नंतर मुळं वगैरे होती, ती खोडं वगैरे ती जेसीबीने खांदून घेतली आणि सपाट करून घेतलेलं आहे. आता जेसीबी खड्डा खांदून घेत आहे. तर आम्हाला ना किचन आणि रूम काढायचं आहे. त्यामुळे आज मुहूर्त लागला लई दिवसापासून. तिथं चाललं तर साफसफाई करायची. त्यानंतर मग शेजारच्या मावशीकडनं कांदा लावायला गेले होते. तर त्यांच्या शेतातून ना मेथीची भाजी आणि शेवग्याच्या शेंगा घेऊन आले आहे. आणि पिशी बाहेर ठेवली. मला आतमध्ये पिऊ सिद्धी काय करतात ते बघा. तोपर्यंत त्या कार्डाने लगेच मेथीची भाजी घ्यायला लागला. मग म्हणलं पिशी उचलून ती घरात ठेवा, मग हातपाय तोंड धुवून घरात या. आणि त्यानंतर घरात आले तर बघा असा पसारा आहे. मॅडम आमच्या दोघी पण झोपल्यात. आणि देवघर बघायला गेले तर बघा कसं फुलांनी सजवलं आहे. नुसतीच झाडाची फुलं तोडून आणायची आणि असं देवघरात मांडायची. तिचं एवढंच काम. दिवसभर झोपली तर अजिबात नाही, अभ्यास पण नाही केला. आणि असं कामोद्योग वाढून ठेवित असते. देवाला एक एक फुलं वाहिलं तर ते बास होतं. गोठ्यातली सगळी कामं आवरल्यात. म्हणजे बाहेरचं शेणकूर झाडून, भांडी गोळा करून घासून आणल्यात सगळं असं. आणि आता मी ठेवलाय चहा. आणि ते मामाने वाटाणा सोलून ठेवलाय. आणि बाकीचा वाटाणा म्हणजे सोलू नका, कारण की वाटाणा सोलून ठेवला कोंब येतात. इथं वालाच्या शेंगा, त्याच्यामध्ये वाटाणा मिक्स झाला आहे. मेथीची भाजी आणि हटव भाजी, दोन्ही भाज्या आणल्यात. आता म्हणजे चहा उकळून चहा द्यावा सगळ्यांना. चहा दूध पोरींना पण. शेतातून आलं का मग पहिलं बाहेरचं कपडे असतात
वाळलेली कपडे आतमध्ये नेऊन ठेवली, शंकर केला, कुठे टाकली. आता आवरलं, 1 तास जातो बाहेरची कामं करायला. तोपर्यंत मामाने मला वाटायला सोडून दिला. आता भात बनवायला, आता स्वयंपाक, मग नंतर गायींचं दूध काढायचं. चला आता चहा देते. चहा पिऊन झाला आणि ते मी भाजी निवडायला बसली. आणि आम्हाला चहा प्यायला बघा ह्याच पायऱ्या लागतात. उंच जाऊन खायला त्या टोकाला, एक जाऊन रुसून बसली बिस्किटावरून भांडणं. सहलीला दिलेली बिस्किटं तीन तिच्या वाट्याची खाऊन टाकली. आणि इनी देत होती तरी पण नाही म्हणली, मला सगळंच पाहिजे, पाहिजे ते सगळंच. वाटून सुद्धा नाही, रुसून रडत बसली. गोदडी घेऊनच झोपलेली आमची लाडूबाई. नीचं खायचं चाललंय बिस्किट. माझं भाजी आज बनवायची, हटेव भाजी, मसाले भात, भाकरी, गोडपुऱ्या. असा आहे चतुर्थीचा बेत. पटापटा. आणि इथं लगेच उद्या डब्याला काय आहे, उद्याचा दिवस उगून दे. मग तीन उद्या आहे ना वालाचे आणलेल्या शेंगा. बघा तोंड लगेच नको ना. तरी आता भाजी निवडून घेते, पटकनी शिजायला घालते. आणलंय किती दिवसभर अंडी नाही बघितली तिला, आता अंडी बघायला लावली. तिथं मला भाजीसाठी बघा पिऊने मला शेंगदाणं कुटून दिलंय, मिरच्या तोडून आणून दिल्या. 1 टमाटं होतं, टमाटर आणलंय. 1 टमाट्याचं झाड उगलेलं आहे. मामाने शेंगा सोलून दिल्या, तर ठेवून देते. भाजी चिरून शिजायला ठेवायची. भात ठेवलाय शिजायला शेगडीवरती. मला भात शिजतोय तोपर्यंत भाजी मग चिरून ठेवा, पण शेगडी शिजायला घालावा. तर आता वाजलेले 8 आणि माझं झालं भाजी निवडायचं मेथीची. आणि ते बघा सगळ्यांनी जेवून असा ठेवलेला आहे माझ्यापाशी पसारा, कारण की आज जेवायचं नाही. माझी लाडूबाई माझ्यासाठी तिने आणलेले सहलीवरून पेढे ठेवलेले आहे आणि मला ती, मला त्याच्यातच ठेवा, तुम्हाला खायचं नाही. कारण की चंद्र उगवतो, काय खायचं नाहीये. त्यामुळे मग इथं वाटण्याला चालू आहे. म्हणलं तोपर्यंत आपली भाजी निवडून घ्यावा आणि सगळी भांडी गोळा करून घासून तिला पप्पाला दे, त्याच्यातूनच दे, तुझ्यातून नको मग सोड, मलाच खाऊ दे मग. तर मी आज असा बेत बनवलेला होता. वाटाणा भात, इथं वाटाण्याची भाजी आहे, भाकरी, गोडपुरी आहे आणि छान अशी पालकाची भाजी आणि ते पेढा आहे. तर असं होतं आजचं जेवण. छान सगळी जेवण वगैरे झोपल्यात. आज 9:15 वाजून गेल्यात. चंद्र उगणार होता 9:15 वाजता, त्याच्यामुळं मग आज लेट झाले. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थी होती, त्यामुळे 9:15 वाजतो. तसं पण चंद्र उगवतो का चतुर्थी सोडित नाही. तर पूर्ण किचन वाटा, भांडी वगैरे सगळं असं धुवून आणून घासून ठेवलेलं आहे. भाजी शिल्लक होत्यामुळे याच्यात काढून ठेवली, अशी फ्रीजला ठेवायची. भात पण असं फ्रीजला ठेवायचा. एवढंच ताट माझं धुवून आणायचं. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.